मित्रांनो, उन्हाळा कडक होत चाललेला आहे. म्हणजे टेम्परेचर हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आणि मे महिन्यामध्ये हे टेम्परेचर किती वाढेल हे काही सांगता येत नाही. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून बऱ्याच जणांना घामोळ्यांची तक्रार आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि याच्यासाठी काय करतात? जाहिराती आपण बघतोच की नायसिल पावडर, डर्मीकूल पावडर या पावडर आपण लावत असतो. परंतु बऱ्याच वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारतात का या डर्मीकूल पावडर नंतर नायसिल पावडर ह्या आम्ही बघत असतो. परंतु आयुर्वेदामध्ये काही पर्याय आहे का हो याला? तर नक्कीच आयुर्वेदामध्ये फार सुंदर पर्याय आहे त्याला. तर एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण डर्मीकूल पावडर किंवा नायसिल पावडर लावत असतो. तर त्या पावडरचा उपयोग काय होतो? तर तुमच्या शरीरावर गारवा निर्माण होतो, तुमचा घाम शोषला जातो आणि तुमच्या शरीरात त्वचेवर घामामुळे जी खाज येते आणि फोड येतात ते कमी होतात. मग आयुर्वेदामध्ये अशी काही चूर्ण आहेत, की तुमच्या शरीरावर आल्हाद निर्माण करतात, तुमच्या शरीरावर गारवा निर्माण करतात, थंड वाटतं तुम्हाला आणि तुमच्या घामोळ्याही कमी होतात. ती चूर्ण मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर त्याच्यातलं पहिलं महत्त्वाचं चूर्ण जर कोणतं असेल, तर ते म्हणजे मुस्ता चूर्ण. मुस्ता चूर्ण हे गुणाने थंड असतं. ते कडू रसाचं असतं आणि सुगंधी असतं. ते तुमच्या त्वचेला लावलं, की तुमच्या त्वचेवरचा घाम हा शोषला जातो आणि त्याच्यामुळे त्वचेवर घामामुळे होणाऱ्या घामोळ्या याही कमी होतात. या जोडीला चंदन पावडर पण आहे, अनंतमूळ पावडर येते, ती पण वापरू शकतो. त्रिफळा पावडर आहे, ती पण शरीरावर कोरडेपणा निर्माण करते, घामाचं शोषण करते आणि आपल्या त्वचेवर त्वचेचे घामामुळे होणारे त्वचेचे विकार होऊ देत नाही. त्याच्या जोडीला कचोरा पावडर आहे. सुगंधी कचोरा आपण ऐकूनच असाल. हा सुगंधी कचोरा जर आपण त्वचेवर चोळला, तर तोही आपल्या शरीरात सुगंध निर्माण करतो. आपली त्वचा सुवासित करतो. ही सगळी जी चूर्ण मी सांगितलीत, ती तुम्ही नायसिल पावडर किंवा घामोळ्यांची पावडर ह्याच्याऐवजी वापरू शकता. वापरून पहा, नक्कीच तुम्हाला छान वाटेल.